आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती उत्सव या ठिकाणी सुरू होत आहे। अशा परिस्थितीत सुद्धा आमच्या गावामध्ये या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य अबाधित आहे। 20,000 लोकसंख्या असलेले हे गाव आहे आणि या गावामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात। शाळाची शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत जर उल्लेख केला तर या ठिकाणी 2 ज्युनियर कॉलेज आहे, 2 सिनियर कॉलेज आहे, माध्यमिक विद्यालय आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी शाळा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सुद्धा या लाईटचा या ठिकाणी परिणाम होतो। आणि या उत्सवाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या भाविक भक्तांना या ठिकाणी आपल्या देवदेवताची प्रार्थना करण्यासाठी सुद्धा लाईटची आवश्यकता असते। तर या अशा अनेक अडचणी या गावामध्ये या ठिकाणी उपलब्ध होतात, परंतु ग्रामपंचायतकडे लोक वारंवार तक्रारी करत होते आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच आमचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी भोकरदन जालना चक्रा मारून त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्यामुळे शेवटी गावकऱ्यांच्या रोषामुळे आणि गावकऱ्यांच्या तक्रारीमुळे ग्रामपंचायतने या ठिकाणी वैतागून या प्रशासनाला कुठेतरी जाब विचारायला पाहिजे म्हणून लोकशाही पद्धतीनं ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व आमच्यासारखे प्रतिष्ठित नागरिक गावातले या ठिकाणी 2 तारखेला जर 2 तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं हे जळालेले गट्टू व हे वीज वितरण सुरळीत केलं नाही तर 2 तारखेला या ठिकाणी भोकरदन येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ आम्ही आत्मदान करणार आहोत आणि ती निश्चितपणे आमचा दृढ निश्चय झालेला आहे। आमच्यावर जर गुन्हेही दाखल झाले तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचा निर्णय मागे घेणार नाही।